डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। पवारांच्या राष्ट्रवादीची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये महत्त्वाची बैठक, सर्व आमदार खासदारांसह प्रमुख नेत्यांची उपस्थिती। रोहित पवार बैठकीला गैरहजर। पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये रोहित पवार नाराज असल्याची सूत्रांची माहिती। काही दिवसांपूर्वी तटकरे पटेलांनी पवारांची भेट घेतली होती। रोहित पवारांकडून नाराजीच्या बातम्यांचं खंडन। नीट पेपरफुटी प्रकरण मोटेगावकरचा सुनियोजित कट, मोटेगावकरनेच PB कुलकर्णी मनीषा मांढरेची NTA मध्ये वर्णी लावल्याची माहिती। CBI तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर। शिवराज मोटेगावकरच्या पत्नीला CBI कडून नोटीस, पुण्यामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना। काल मुलाची 8 तास चौकशी। गरीबनगर भागामध्ये अतिक्रमण कारवाईचा दुसरा दिवस। रेल्वे रुळालगतच्या 4 ते 5 मजल्याच्या घरांवर बुलडोझर, पालिका रेल्वेची आजही संयुक्त कारवाई, झोपड्या जमीनदोस्त। देशभरातील 12.5 लाख औषधांच्या दुकानांचा आज देशव्यापी बंद। मुंबई, पुणे, नागपूरसह विविध भागांमध्ये संपाला प्रतिसाद। ऑनलाईन बेकायदा औषध विक्रीला केमिस्ट संघटनांचा विरोध। राज्यभरात पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांच्या रांगा कायम। बुलढाण्यामध्ये ट्रॅक्टर घेऊन चालक रात्रीपासून रांगेत, तर जालन्याच्या हसनाबादमध्ये इंधनासाठी 1 ते 1.5 किलोमीटरच्या रांगा। परभणी, जळगाव, सोलापुरातही नागरिकांची गर्दी। जळगावच्या मसावदमध्ये पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला, पेट्रोल देण्यास नकार दिल्याच्या रागातून हल्ला। 2 तरुणांच्या विरोधामध्ये MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तर पारोळ्यामध्ये डिझेलसाठी नागरिकांचा रास्ता रोको। महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटी घेणार। दुपारी 2 वाजता SIR संदर्भात चोक्कलिंगम यांच्याशी चर्चा करणार। 3ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा युरोप दौरा शेवटच्या टप्प्यात। इटलीच्या रोम विमानतळावर पंतप्रधान मोदींचं स्वागत, तर वेलकम टू रोम माय फ्रेंड जॉर्जिया मेलोनी यांची मोदींसोबतची पोस्ट देखील व्हायरल। शरद पवारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक, मोदी देशाबाहेर भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करत आहेत। पवारांचं वक्तव्य, तर आम्ही पवारांच्या भूमिकेशी सहमत नाही, राऊतांची प्रतिक्रिया। जागतिक बाजारामध्ये भारतीय रुपयाची घसरण सुरूच। अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया ऐतिहासिक नीचांकीवर। भारतीय रुपया 96.88 वर। गुंतवणूकदारांची माघार आणि जागतिक अस्थिरतेचा फटका। माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी बंधू खरातचा तटकरेंवर दबाव होता। खरातच्या आग्रहामुळेच तटकरेंनी कोकाटेंचा राजीनामा घेतला। राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदय आहेर यांचा आरोप। फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयांपैकी 92% निर्णयांची थेट अंमलबजावणी। मंत्रिमंडळाने घेतलेल्या 495 पैकी 458 निर्णयांची अंमलबजावणी। मुख्य सचिवांच्या कार्यालयानं सादर केलेल्या अहवालामधून माहिती समोर। कोकणवासियांना राज्य सरकारकडून मोठं गिफ्ट। बारसूमधील बहुप्रतीक्षित अणुऊर्जा प्रकल्पासाठी 1.5 लाख कोटींचे करार। मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती। रोजगार निर्मितीसाठी राज्य सरकारचा पुढाकार। बीड कारागृहामध्ये वाल्मिक कराड याची प्रकृती बिघडली। गेल्या 3 दिवसांपासून कराडवर कारागृहामध्येच प्राथमिक उपचार। पुढील उपचारासाठी अंबाजोगाईला हलवण्याची तयारी। मुंबईमध्ये येणाऱ्या हजारो खासगी ट्रॅव्हल्स आता जकात नाक्यावरच थांबवण्यात येणार। ट्रॅव्हल्समुळे होणारी प्रचंड वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय। प्रवाशांसाठी मेट्रो, बेस्ट आणि कॅबची सुविधा सुरू होणार। राज्यामध्ये 3000हून अधिक धरणांमध्ये केवळ 33% पाणीसाठा। अमरावती विभागात सर्वाधिक, तर पुणे विभागात सर्वात कमी जलसाठा। पुणे विभागातील धरणांमध्ये केवळ 25% पाणीसाठा। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। नागपुरातील इसापूरजवळ विटांनी भरलेला ट्रक उलटला। 3 कामगारांचा जागीच मृत्यू। 3घांवर उपचार सुरू। चालकाचा ट्रकवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात। छत्रपती संभाजीनगरमध्ये आईवडिलांकडून 5 वर्षीय दिव्यांग मुलाची हत्या। हर्सुल सावंगी बायपास परिसरातील शेतामध्ये आढळला मृतदेह।
मुलाच्या अपंगत्वाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती. फरार आई वडिलांचा शोध सुरू. डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार. प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC. गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900 6200 681 या क्रमांकावर.